Three coins are tossed simultaneously. Condition for event A to get at least two heads. Condition for B to get no head. And condition for event C to get head on the second coin. असा आपला प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय की थ्री कॉइन टॉस्ड सायमल्टेनियसली. म्हणजे आपल्याला अगोदर त्याचं सॅम्पल स्पेस लिहावं लागेल आपल्याला की थ्री कॉइन टॉस्ड सायमल्टेनियसली केल्यानंतर काय सॅम्पल स्पेस असायला पाहिजे. थ्री कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. Three coin tossed simultaneously or one coin tossed three times, both the sample space are same. काय म्हणतो बरोबर. थ्री कॉइन टॉस्ड सायमल्टेनियसली काय किंवा वन कॉइन टॉस्ड थ्री टाइम्स काय, दोन्हीची कंडिशन मात्र एकच असते. दोन्हीचं सॅम्पल स्पेस मात्र एकच असतं. म्हणून आपण त्याचं सॅम्पल स्पेस लिहूया. सॅम्पल स्पेस काय होऊ शकतं सॅम्पल स्पेस. थ्री कॉइन टॉस म्हणल्यावर एच 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 टी एच टी एच टी एच एच. देन सेकंड टी 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 एच टी एच टी and एच टी टी. This is the sample space for three coin tossed simultaneously. So number of sample space is equal to 8. तर याचं नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती येऊ शकतं. 8. काउंट केलं तर ते 8 येते. देन राईट डाऊन द इव्हेंट ए. काय आपलं इव्हेंट ए. तर इव्हेंट ए मध्ये दिलेलं आहे. इव्हेंट ए असं दिलेलं आहे आपल्याला आता. टू गेट ऍट लिस्ट टू हेड्स. To get at least two heads. Sir, THH. To get at least. At least म्हणजे काय तर कमीत कमी. कमीत कमी किती पाहिजेत तर टू हेड्स पाहिजेत. आपल्याला या ठिकाणी कमीत कमी टू हेड्स पाहिजेत. जास्तीत जास्त मॅक्झिमाइज किती असले तर चालत, पण मिनिमाइज मध्ये टू पाहिजेत. लिस्ट ऍटलिस्ट म्हणजे मिनिमम. मिनिमम आपल्याला टू हेड पाहिजेत. मग या ठिकाणी आपली कंडिशन अशी होऊ शकते पोरांनो. याच 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 हे पण जमू शकतं आपल्याला कारण इथं तीन हेड आहेत. एच एच टी हे पण जमू शकतं. एच टी एच हे पण जमतंय. टी एच एच हे पण जमतंय. त्यानंतर टी 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 इट इज नॉट पॉसिबल बिकॉज इन दिस in this sample space there are the three heads, but we want at least two heads. So TTH, no, it is not possible because it has only one head. THT one head and HTT one head are present. So we want two heads at least. So write down the number of A event. So what is the number of A event? So please count this number of A event. So n of A is equal to 4. N of A is equal to 4. Write down. Then event B. Number of A is equal to 4. Then event B. Event B. What is the event B? Event B to get no head. To get no head. याचा अर्थ काय होतो पोरांनो की आपल्याला हेड नकोय. हेड नकोय, डोकं नकोय, डोकं नको नाही, हेड नकोय. म्हणजे आपल्याला एच नसलं पाहिजे त्या कंडिशन मध्ये. आता ह्या एच 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 मध्ये पाहिजे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, फक्त इथं नाहीये. मग एवढं समजेल. टी टी टी. इथेही हेड आहे, इथेही हेड आहे आणि इथेही हेड आहे. म्हणजे नंबर ऑफ बी इव्हेंट किती झालंय आपलं. सो एन ऑफ बी इज इक्वल टू 1.
एन ऑफ बी ची व्हॅल्यू झाली आपली 1. ओके. देन इव्हेंट सी. So what is the event C? Event C, to get head on the second coin. काय पाहिजे पोरांनो? हेड पाहिजे. आणि कुठं पाहिजे? सेकंड कॉइनला हेड पाहिजे. कारण आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये आपण असं लिहित असतो एच 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 टी एच टी एच टी एच एच टी 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 एच टी सॉरी टी टी एच टी एच टी एच टी टी. आता या ठिकाणी वन पहिला हेड कोणता, दुसरा म्हणजे पहिलं पॉइंट कोणतं, दुसरं पॉइंट कोणतं आहे आणि तिसरं पॉइंट कोणतं आहे? इट इज द फर्स्ट कॉइन, इट इज द सेकंड कॉइन and it is the third coin. In this, as like first coin, second coin, third coin, first, second, third, first, second, third. Here as also same, first coin, second coin, third coin, first coin, second coin, and third coin, first coin, second coin, and third coin, first coin, second coin, and third coin. We want a head on the second coin. आपली कंडिशन काय? टू गेट अ हेड ऑन सेकंड कॉइन. आपल्या सेकंड कॉइनला आपल्याला हेड पाहिजे. आता या ठिकाणी चेक करू आपण की सेकंड कॉइन मध्ये कुठे कुठे हेड आहे बाबा. आपल्याला काही नाही लागत, सेकंड कॉइन वर हेड लागते. म्हणजे काय जमन आपल्याला? एच 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 जमन, कारण याच्या सेकंड कॉइनला हेड आले. हे पण जमल, कारण याच्याही सेकंड कॉइनला हेड आहे. हे जमल का? तर नाही, इट इज नॉट. हे कॅन्सल झालं. हे जमल का? हो जमल. हे जमल का? नाही जमणार, कॅन्सल. हे पण नाही जमणार. हो हे जमल. हे पण नाही जमणार. म्हणजे किती आलंय? 1 2 3 4. सो राईट डाऊन. सेकंड कॉइनला आपल्याला हेड लागतोय, म्हणजे एच 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 जमतंय, एच एच टी जमतंय, टी एच एच जमतंय आणि टी एच टी जमतंय. So number of sample space, number of CE1 is equal to how many? 1 2 3 4. So, okay, so then next write down the total answer. आता टोटल आन्सर लिहायचं. काय काय आहे आपलं? एन ऑफ एस ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 8. एन ऑफ ए ची व्हॅल्यू किती आली पहा. एन ऑफ बी ची व्हॅल्यू, एन ऑफ बी चे सॅम्पल स्पेस किती आहे आणि एन ऑफ सी ची किती आहे. एन ऑफ ए चे आलेले आहेत आपल्याकडे. एन ऑफ ए चे 4 आहे, एन ऑफ बी 1 आहे, एन ऑफ सी 4 आहे. एन ऑफ ए 4 आहे, एन ऑफ बी 1 आहे, एन ऑफ सी 4 आहे. ओके, सो here is the final answer. So take a screenshot of this event. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, म्हणजे आपण पुढच्या गणिताकडे जाऊया. ठीक आहे, यातला असावा स्क्रीनशॉट. चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया आपण. पुढची प्रॉब्लेम आहे पोरांनो. पुढच्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे पहा इथं. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म. किती डिजिट नंबर तयार करायचे? 2 डिजिट नंबर तयार करायचे. आणि डिजिट नंबर तयार करत असताना कंडिशन सांगितली की विदाउट रिपिटेशन असावं. म्हणजे
नंबरचं रिपिटेशन केलेलं नसावं, हे इथं कंडिशन मध्ये दिलं आहे, विदाउट रिपिटेशन. आता नंबर कोणते आहेत आपल्याकडं? 0, 1, 2, 3, 4 आणि 5. किती डिजिट तयार करायचे? 2 डिजिट. म्हणून हे डबल लिहून टाकू आपण. 0, 1, 2, 3, 4, 5. अगोदर आपण सर्व सर्व नंबर फॉर्म तयार करूया आणि नंतर कंडिशन अप्लाय करूया तिथं. मग अगोदर काय होईल? तर हे 0 आणि हे 0, हा एक नंबर तयार झाला. नंतर ह्या 0 ने 1 सोबत 01, नंतर 02, 03, 04 आणि 05. ओके. नंतर आता नंबर आला 1 चा, म्हणजे 10, 11, 12, 13, 14, 15. नंतर नंबर आला त्या 2 चा, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. नंतर 3 चा, 30, 31, 32, 33, 34, 35. नंतर नंबर आला 4 चा, 40, 41, 42, 43, 44, 45. नंतर आला 5 चा नंबर, 50, 51, 52, 53, 54 आणि 55. यामध्ये काय सांगितलंय की एक तर 2 डिजिट नंबर पाहिजे. आता 2 डिजिट पाहिजे तर हे सर्व 1 डिजिट आहे. 01 ला 00 ला आपण 0 म्हणतो, 01 ला आपण 1 म्हणतो, 02 ला 2 म्हणतो, 03 ला 3 म्हणतो, 04 ला 4 च म्हणतो, 05 ला 5 च म्हणतो. म्हणजे हे झाले 1 डिजिट, म्हणजे हे कॅन्सल झाले. अजून काय सांगितलंय? विदाउट रिपिटेशन, म्हणजे रिपीट झालेले नसावे. हे पाहिजे रिपीट झालेले डिजिट, हे रिपीट नसावे. डिजिट हे रिपीट नसावे, म्हणजे 11 नसावं, 12, 22 नसावं, 33 नसावं, 44 नसावं आणि 45 नसावं. आता अदर जे रिमेनिंग आहेत ते सर्व तुम्हाला तुमच्या सॅम्पल स्पेस साठी फॅक्टर असते. ठीक आहे. चला आपण हे सॅम्पल स्पेस साठी, जर तुम्हाला समजत नसेल की 2 डिजिट नंबर कसे फॉर्म होत असतात, तर हे इथं करून दाखवलं तुम्हाला की 2 डिजिट नंबर अशा पद्धतीने फॉर्म होत असतात. ठीक आहे. आता याला कट करतो मी आणि आपण 2 डिजिट नंबर ची सॅम्पल स्पेस आपण तयार करू. खूप सोपं आहे, काही जास्त लिहिणं काही किचकट नाहीये. सो सॅम्पल स्पेस is equal to 10, 12, 13, 14, 15, 20, 21, 23, 24, 25, then 30, 31, 32, 34, 35, then 40, 41, 42, 43, 45, then 50, 51, 52, 53, and 54. So count all these numbers. So number of sample space is equal to number of sample space. Count करायला 3, 6, 9, 12, 40, 60, 80, 20, 22, 24, and 25. So event A. Event A. Condition for event A. So what is the condition A? The number form is even. The number form is even. म्हणजे काय सांगितलंय की जे नंबर तयार झालेत आपल्याला ते इव्हन असावे. आता आपल्याला आपलं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की सॅम्पल स्पेस हे अॅक्युरेट असलं पाहिजे. सॅम्पल आपण जे काही आन्सर लिहित असतो ते सॅम्पल स्पेस मधून लिहित असतो, बिकॉज इट इज अ रॅन्डम मोशन अँड इट इज द ऑल पॉसिबल आन्सर राईट डाऊन इन अ सॅम्पल स्पेस. म्हणजे जेवढे काही संभाव्य उत्तर असतात, जितके काही पॉसिबल आपले आन्सर होऊ शकतात, ते सगळे आपण सॅम्पल स्पेस मध्ये लिहित असतो आणि त्यामुळे आपलं सॅम्पल स्पेस हे अॅक्युरेट असायला पाहिजे. आता या सॅम्पल स्पेस मधल्या इव्हन नंबर लिहायचे. आता इव्हन नंबर कशाला म्हणतो आपण? ज्याच्या युनिट प्लेसला 0 नंबर असतो, 2 असतो, 4 असतो, 6 असतो, 8 असतो, याला आपण
इव्हन नंबर म्हणतो. आता ह्या सॅम्पल स्पेस मध्ये चेक करा की ज्याच्या युनिट प्लेसला, म्हणजे हे पहिलं प्लेस असतं युनिट प्लेस, या युनिट प्लेसला कुठं कुठं 0, 2, 4, 6, 8 आलेला आहे. तर 10 एक नंबर आहे, 12 आहे. 13 जमल का? नाही, कारण हा ऑड नंबर आहे. 14 जमल का? हो. 15 हा सुद्धा ऑड आहे. 20 जमल. 21 नाही जमणार. 23 पण नाही जमणार. 24 जमू शकतो. 25 ऑड आहे. 30 हा इव्हन नंबर आहे. 31 हा ऑड नंबर आहे. 32 इव्हन नंबर आहे. 34 हा सुद्धा इव्हन आहे. 35 ऑड नंबर आहे. 40 इव्हन आहे. 41 ऑड आहे. 42 इव्हन आहे. 43 ऑड. 45 ऑड. 50 इव्हन. 51 ऑड. 52 इव्हन. 53 ऑड आणि 54. लिहिलं आणि त्यानंतर 54. तर आता या ठिकाणी आपण आपले नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ ए इव्हन आपण काउंट करूया. 2, 4, 6, 8, 10, 12 and 30. हे झालं आपलं सॅम्पल नंबर ऑफ ए इव्हंट साठी. आता आपल्याला बी इव्हंट साठी सॅम्पल स्पेस तयार करायचं. इव्हंट बी. कंडिशन फॉर इव्हंट बी ची काय पहा. कंडिशन फॉर इव्हंट बी जे आहे, द नंबर इज डिवायझिबल बाय 3. म्हणजे आता काय करायचं आपल्याला, असे नंबर लिहायचे की डिव्हिजिबल बाय 3. डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे 3 ने त्याला भाग जात असावा. मग आता याच्यातले 3 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? तर 12 आहे, 15 आहे, 15, 24 आहे, 21 आहे, 24 आहे, 30 आहे, 42, 42 आहे, 45 आहे, 45, 51 आहे, 54, 54. 54 आहे. चला आता हे नंबर तुम्ही मला व्यवस्थित सांगा. सांगा बरं कोणकोणते नंबर म्हणलो आपण. डिव्हिजिबल बाय किती 12, लागते आपल्याला? डिव्हिजिबल बाय आपल्याला 3 लागतात. या ठिकाणी 3 ची 12, टेस्ट, या ठिकाणी 3 ची टेस्ट अप्लाय करायची. कोणकोणते नंबर होतात? 12 होतात. हा, पुढं 15, 15, 15, हा, 18, 18 नाही आहे त्याच्यात. 21, नंबर इथे व्यवस्थित चेक करा, इथं घोटाळा करू नका. 21 आहे, 24, 24 आहे, 30, 30 आहे. अजून 24 नंतर 30. 30 नंतर किती आले पहा बरं डायरेक्ट. मला असं वाटतं 42, 42, 45, 42, 42, 45 आणि 51. लक्षात ठेवा, 42, 45, 51. 42, 45, 51, 42, 45, 51. अजून 51 आणि हे 54, अजून एक 54. 54. आता याला काउंट करून टाका. नंबर ऑफ बी इव्हन किती येते आपलं ते एकदा काउंट करू. 2, 4, 6, 8, 9. 8. देन इव्हंट सी. आता इव्हंट सी. कंडिशन फॉर इव्हंट सी काय आहे पहा. कंडिशन फॉर इव्हंट सी आहे, द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. द नंबर form is greater than 50. Is greater than 50. म्हणजे जे नंबर फॉर्म झालेले आहेत ते किती पेक्षा ग्रेटर असायला पाहिजे? 50 पेक्षा ग्रेटर पाहिजे. मग आता 15 पेक्षा ग्रेटर असणारे नंबर आपल्याला चेक करायचे. आता 15 पेक्षा ग्रेटर असणारे नंबर पहा बरं. इव्हन मध्ये काय काय दिले? 51, 51, 52, 53 आणि 54. 54. 51, 52, 53 आणि 54. So number of even C.
and write down the total sample space. So what is the total sample space? So number of sample space is equal to n of s, n of a, n of b, and n of c. N of c. So n of a is equal, n of s is equal to 25. Check the n of s 25, n of a 13, n of b 9. n of b किती आहे 9 आहे आणि n of c किती आहे 4 आहे. Write down the total answer. It is our total answer. Take the screenshot. Okay. Take this screenshot. Okay. So we get a 2 number points. 2 numbers problem. So what is the 2 number problem, or which is the 2 number problem? So this is the 2 number problem. This is the 2 number problem. So what is the condition? Where I have mentioned the condition. 2 dice are rolled. काय सांगितलं आपल्याला? 2 dice are rolled. So write down 2 dice are rolled. So write down the sample space. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. Then 2 1 2 comma 2 2 comma 3 2 comma 4 2 comma 5 2 comma 6 3 comma 1 3 comma 2 3 comma 3 3 comma 4 3 comma 5 3 comma 6 4 comma 1 4 comma 2 5 comma 1 5 comma 2 5 comma 3 5 comma 4 5 comma 5 5 comma 6 6 comma 1 6 comma 2 6 comma 3 6 comma 4 6 comma 5 and 6 comma 6. So write down the number of sample space. Total sample space count केले तर किती येतील ते 36. आता आपल्याला इव्हेंट B कडे इव्हेंट A कडे जायचं. कंडिशन फॉर इव्हेंट A. So what is the condition event A? The sum of the digits on the upper face is multiple of 6. Condition सांगा मला. The sum of the digits on the upper face is
डिव्हिजिबल बाय 6. त्याचा अर्थ समजून घ्या अगोदर, म्हणजे तुम्हाला इथे समजा डिव्हिजिबल बाय 6 म्हणजे त्या अप्पर फेस वरची जी काही प्रॉब्लेम आहे किंवा जी काही सम आहे ती किती असायला पाहिजे, म्हणे डिव्हिजिबल बाय 6 असायला पाहिजे. मग आता हे आपण चेक करूया यांचा की अप्पर फेस वरच ऍडिंग करायची, ह्या 2 नंबरची ऍडिंग करायची आणि ती किती असायला पाहिजे, डिव्हिजिबल बाय 6 असायला पाहिजे. आता डिव्हिजिबल बाय 6 चे नंबर कोणते, 6 आहे, 12 आहे, 18 आहे, 24 आहे, 30 आहे. म्हणजे या दोघांची ऍडिंग केल्यानंतर ती एक 6 पाहिजे, 12 पाहिजे, 18 पाहिजे, 24 पाहिजे किंवा 30 पाहिजे. कारण डिव्हिजिबल बाय 6, डिव्हिजिबल या शब्दाचा अर्थ काय की भाग जाणारे. कितीने भाग गेला पाहिजे, तर 6 ने भाग गेला पाहिजे. मग 6 ने कोणाकोणाला भाग जातो, 6 ला जातो, 12 ला जातो, 18 ला जातो, 24 ला जातो, 30 ला जातो, 36 ला जातो. आता यांची सम करायची का यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, तर इथे दिलेलं आहे द सम ऑफ द डिजिट्स, म्हणजे त्या डिजिट्सची सम करायची. आता याची सम केली तर किती येतील, 2, याची 3, याची 4, याची 5, याची 6, म्हणजे हे जमतं आपल्याला. काय जमून आपल्याला 1,5 जमून. ओके, 1,5 जमून. अजून काय जमून पहा बरं, 1,5